नमस्कार वायटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। आज कच्च्या फणसाची भाजी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। कच्च्या फणसाची भाजी करण्यासाठी प्रथम कच्चा फणस घ्यायचा आहे, तो छान असा कापून घ्यायचा आहे। नंतर त्याला हळद मीठ लावून कुकरला उकडून घ्यायचा आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि त्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर यूट्यूबवरील आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकता येतील आणि पाहता येतील। तर पहा, आपण आता हा कच्चा फणस छान असा कुकरला उकडून घेतलेला आहे हळद मीठ घालून। कढई ठेवायची आहे गॅसवरती। गॅसवरची कढई छान अशी तापली की त्यामध्ये तेल ॲड करायचं आहे। तेल तापलं की त्यामध्ये फोडणीला जिरं कढीपत्ता आणि उभा चिरलेला कांदा फोडणीला घालून छान असा 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचा आहे। बोरू मिरची घ्यायची आहे, बोरू मिरचीसुद्धा फोडणीला घालायची आहे आणि नंतर हा घरी बनवलेला काळा मसाला आहे खोबऱ्याचा, तो फोडणीला घालून 2 ते 3 मिनटं छान असा खमंग परतून घ्यायचा आहे। त्यानंतर लाल मिरची हळद तसेच किचन किंग मसाला ॲड करून बॉईल केलेला हा कच्चा फणस फोडणीला घालून 2 ते 3 मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड करून पुन्हा थोडीशी लाल मिरची पावडर तसेच कसुरी मेथी छान अशी पेरायची आहे आणि नंतर हिला झाकण ठेवून जवळजवळ 5 मिनटं ह्या भाजीला पुन्हा होऊन द्यायचं आहे। 5 मिनटं झाल्याच्या नंतर भाजीवरचं झाकण काढायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये गरम काळा मसाला ॲड करून 2 मिनटं ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे। तर पहा, अशा पद्धतीने आपली ही कच्च्या फणसाची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी करताना आपण खोबऱ्याचा काळा मसाला यूज केलेला आहे। आता हा खोबऱ्याचा काळा मसाला मी कशा पद्धतीने बनवला हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा। मी नक्की तुम्हाला सांगेन की मी हा खोबऱ्याचा काळा मसाला कशा पद्धतीने बनवलेला आहे। तर पहा, अशा पद्धतीने आपली ही कच्च्या फणसाची भाजी तयार झालेली आहे। आता ही कच्च्या फणसाची भाजी तुम्ही नानसोबत, भातासोबत, चपातीसोबत सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता। एवन तुम्ही ही भाजी डब्याला सुद्धा देऊ शकता। पहा, तर गाईज, तुम्हाला आजची ही कच्च्या फणसाची भाजी आवडली असेल तर असेच नवनवीन मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूबवरील @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंग यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि ह्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या आणि मस्त खा आणि स्वस्थ राहा।